आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। 13 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या बॉम्बे पोर्टर्सच्या माध्यमातून हे बंद केलेले आहे। त्यामुळे तिकडचे स्थानिक भूमिपुत्र असलेले आमचे कोळी भगिनी आणि बांधव हे आणि त्याचबरोबर व्यापारी आमचे मित्र हे अफेक्ट झालेले आहेत। आणि नुसते हे दोनच गोडाऊन आहेत, त्याच्या बाजूचे सुद्धा आता लगत गोडाऊनवरती बॉम्बे पोर्टर्सच्या माध्यमातून कारवाई सुरू झालेली आहे। त्यामुळे त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी, कारण का आमची ती उपजीविका आहे आणि त्या उपजीविकेवरती आमच्या गदा आणू नये, आमच्या पोटावर मारू नये, आम्ही महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डला देत आहोत। परंतु त्यांनी ते बॉम्बे पोर्टर्सला जमा केलं नाही वर्षानुवर्ष, आणि त्यामुळे बॉम्बे पोर्टर्सनी ही आज कारवाई मागच्या महिन्यामध्ये केलेली आहे। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे हे जे गोडाऊन सील केले आहेत हे महाराष्ट्र शासनाच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने पुन्हा उघडण्यात यावे, कारण का आमची ह्याच्यात कुठेच चूक नाहीये, आमचं ह्याच्यात कुठेच आम्ही काय केलेलं निदर्शनात येत नाही। आणि त्यामुळे आमचे भगिनी आणि बांधवांवरती उपासमारीची वेळ येणार आहे भविष्यामध्ये। त्याला लगतच आम्ही अनेक ससून डॉकचा जो आमचा विषय अत्याधुनिकीकरणाचा तो एक विषय घेतलेला आहे। मुंबईतील कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा एक विषय घेतला, नवीन DCRचा, कारण का तो एक ज्वलंत प्रश्न आहे। त्याचप्रमाणे जातीच्या दाखल्या आणि प्रमाणपत्राचा एक विषय घेतलेला आहे। खावटींचा आम्हाला जे जून जुलैमध्ये जे लीग पिरियड असतो ते भेटलं पाहिजे अशा। आणि आज मुंबईमध्ये ससून डॉग आहे, माऊचा धक्का आहे, आणि ह्या दोन मच्छीमार बंदरांमध्ये आज अनेक वर्षापासून आज माझा कोळी बांधव आणि आमचे व्यापारी तिथे कार्यरत होते, काम करत होते। हजारो लोक तिथे आज काम करतायत, मच्छीमारांचा व्यवसाय करतात। आज माझे मच्छी पकडणारे माझे बंधू आहेत, त्यांचं रात्रंदिवस व्यवसाय चालतो आणि ते मार्केटिंग करतात। ते माझे दुसरे आम्हाला जे सहकार्य करतात ट्रेडर, ते सुद्धा रात्रंदिवस तिथे काम करत असतात, आणि आमच्या भगिनी सुद्धा तिथे रात्रंदिवस काम करत असतात। असे जवळपास 10-15 हजार लोक तिथे रात्रंदिवस काम करत असतात। परंतु BPTने अचानक हे दोन गोडाऊन सील केले। त्याचं कारण एवढंच आहे की त्यांचं रेट भरलेलं नाही, भाडं होतं ते भरलेलं नाही, आणि ते भाडं आम्ही रितसर महामंडळाला द्यावं, मत्स्योद्योग महामंडळाने BPTला द्यायला पाहिजे, ते BPTला त्यांनी भाडं दिलं नाही, म्हणून ते आमचे गोडाऊन सील केले। आज शुल्लक कारणामुळे आज गोडाऊन त्यांनी बंद केले, त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। माझ्या ज्या भगिनी आहेत, दररोजच्या 7-8 हजार भगिनी तिथं येतात मासळी वेचण्याकरता, मासळी सेपरेट करण्याकरता। आज ते बरेचसे कर्मचारी आहेत जे ट्रान्सपोर्टचा धंदा करतात, काही लोक डिझेलचा धंदा करतात, काही लोक बर्फाचा धंदा करतात। असे बरेचसे आमचे त्याच्यावर उपजीविके अवलंबून असलेले या मासळीच्या धंद्यावर, त्या गोडाऊनवर असे बरेचसे आमचे व्यापारी त्याच्यावर अवलंबून आहेत। जे आमचे मोठमोठे व्यापारी आहेत, मोठमोठे आमचे नागपा कंपनी आहेत, ज्यांचा दररोजचा उलाढाल लाखो करोडोने होतो, असा हा उलाढाल आज थांबलेली आहे। हे दोन गोडाऊन बंद झाल्यामुळे मोठा अन्याय झालेला आहे कोळी समाजावर, मच्छीमार समाजावर, म्हणून हे या अन्यायाला वाचा फोडायला, कारण हे कोळी भूमिपुत्र, मूळ भूमिपुत्र ह्या मुंबईचे आहे, आणि ते जर उद्ध्वस्त झाले तर आज संपूर्ण महाराष्ट्राला झळ पोचणार आहे, कारण इथली मासळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचते। इथला जो मत्स्य व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो, प्रत्येक तालुक्यात जातो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाते। तिथे काम करणाऱ्यांवर सुद्धा परिणाम होतो, मासळी पकडणारे त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो। आज सगळ्यांवर हा परिणाम झालेला आहे। ही कोळी समाज आहे जो आज ह्याच्यावर मोठं आर्थिकदृष्ट्या संकट येणार आहे। आर्थिकदृष्ट्या त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, कारण त्यांना वंचित ठेवणं बरोबर नाही। हे महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने पण सांगितलेलं आहे की गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलंय, ते पोर्टरचे चेअरमन होते त्यावेळेस, मंत्री होते त्यावेळेस गडकरी साहेबांनी सांगितलं की ह्या समाजावर अन्याय होता कामा नये, कारण हे इंग्रजांपासून गेल्या 70-80 वर्षापासून
150 वर्षापासून ते तिथे बंदरावर मच्छीचा उद्योगधंदा करत आहे, मच्छी पकडण्याचा धंदा करत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा सांगितलं. आज इथे मला वाटतंय सभागृहामध्ये पण हा प्रश्न उपस्थित केला गेला की यांच्यावर अन्याय होता काम नाही, यांची ब्रेड बटर आहे, हे रोजीरोटी आहे, दररोज मासे मारणार दररोज खाणार असं हा समाज आहे. या समाजाला जर उद्ध्वस्त केला तर मुंबईमध्ये हा मूळ समाज उद्ध्वस्त होईल. म्हणून आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा प्रभाव राहिला पाहिजे. म्हणून त्यांनी बीपीटीला सांगितलं आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा सांगितलं, केंद्र सरकारने सांगितलं, महाराष्ट्र शासनाने सांगितलं की तुम्ही ट्रायपार्टी अग्रीमेंट करा. बरोबर की नाही? या मत्स्य उद्योग करणाऱ्या लोकांबरोबर, महामंडळाबरोबर आणि बीपीटी बरोबर ट्रायपार्टी अग्रीमेंट करा. हे कोणी सांगितलं होतं? नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं होतं 2015 मध्ये. परंतु हलगर्जीपणा या महामंडळाने केला, मत्स्योद्योग महामंडळाने हलगर्जीपणा केला आणि जी पुढे प्रोसिडिंग करायची होती ती प्रोसिडिंग केली नाही आणि ते थांबलं. आणि आता एक 15 दिवसापूर्वी अचानक या 2 गोडाऊनला या बीपीटीने टाळा लावलेला, ब्लॉक केलेला आहे. त्याच्यामुळे मोठा संकट निर्माण झालेला आहे. आज आम्ही एवढे वर्ष, गेले 50-60 वर्ष आम्ही तिथे उपजीविकेचं साधन म्हणून काम करत असतो, मत्स्य उद्योग करत असतो. परंतु आज सगळी साखळीच त्यांनी बंद केलेली आहे. आज तुम्हाला सांगतो की याच्यावर अवलंबून राहणारे बरेचसे आमचे उद्योग आहेत, बरेचसे आमचे कर्मचारी आहेत, हेलपाटी व्यवसाय करणारे कर्मचारी आहेत, हातगाडी हेलकरी आहेत, ससून गावामध्ये मासळी मालाची वाहतूक करणारे वाहनधारक आहेत. असे 300 लोक आहेत. काही लोक मला वाटते हेलपाटी करणारे 800 लोक आहेत. असे अनेक प्रकारचे लोक आहेत. ससूनदार मासळी सप्लाय करणारे जवळजवळ 2800-2800 लोक आहेत. मला सांगतोय की ससूनदार गोडाऊन मध्ये बिलिंग करणाऱ्या महिला आहेत त्या 7500 आहेत. एवढ्या लोकांवर आज परिणाम होणार आहे. बोट कामगारांचे 10,000 लोक परिवार आहे. बोट कामगार म्हणजे जे समुद्रात जातात, खलाशी आहे, ते खलाशी तिथे काम करत असतात. म्हणून त्यांना त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाह मिळत असतो. आज सगळं ते बंद होणार आहे. म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. कारण आम्ही एक विनंती आपल्याला आहे की जो आमचा हा ज्वलंत प्रश्न आहे, हा प्रश्न आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या न्यूजपेपर्समध्ये यावा, हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. या ठिकाणी आम्ही सर्व मच्छीमार नेते इथे उपस्थित राहिलेले आहोत. प्रत्येक ह्याचे आमच्या कमिटीचे लोक इथे आलेले आहेत. प्रत्येक ह्याच्या आपल्या काय प्रत्येक संघटनेचे लोक आपण इथे जमलेलो आहोत. कारण आज आमच्यावर मोठा आघात झालेला आहे आणि मला असं विनंती करायची आहे मुख्यमंत्र्यांना की आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून हा जो आमच्यावर अन्याय झाला आहे हा तुम्ही दूर करावा. आता महामंडळाला आम्ही 1999 पर्यंत भाडं देतात. महामंडळाने मुंबई पोर्ट ट्रस्ट यांचं अंतर्गत वाद चालू होतं आणि ते आम्हाला 2000 च्या दरम्यान आम्हाला कळलं. त्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही जे भाडं भरलेलं आहे महामंडळाला ते महामंडळाने मुंबई पोर्ट ट्रस्टला भरलेलं नाही. कारण आम्ही पोर्ट भाडे करू, फिशिंग ऍक्टिव्हिटी करणारे आम्ही पोर्ट भाडे करू. आम्हाला मेन म्हणजे पोर्ट भाडे करूला अस्तित्व नाही आहे तिथं. कारण अंडर पब्लिक प्रिमाइसेस ऍक्ट पोर्ट भाडे करूला काही अधिकार नाही. आणि यांचं वाद निर्माण का झालं? कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट हे रेडी रेग्युलर रेट्स मागायला लागले, म्हणजे शोरूमचे. आता त्यांचा वाद चालू झाला. त्यांनी एस्टेट ऑफिसरकडे मॅटर केलं, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एस्टेट ऑफिसरकडे. आम्ही तिथं पार्टी झालो, पोर्ट भाडे करू. सेशन कोर्टात गेलं, हायकोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि 2014 साली ऑक्टोबर त्या टायमामध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र फिशरीजला सांगितलं ही जागा खाली करा. आणि आम्ही त्या दरम्यान सेशन कोर्टामध्ये आम्ही पोर्ट भाडे करून पैसे पण भरले. कोर्टाने सांगितलं 25% रक्कम भरली. कोर्टामध्ये पण रेंट आम्ही जमा केलं 25%. मग त्या पद्धतीने लाखो रुपये आम्ही जमा केले
आणि तरी आमच्या विरोधात केस लागली, कारण पब्लिक प्रिमायसेस ऍक्ट खाली आम्हाला तिथं काही अधिकार नाही. तर आमच्यासाठी महाराष्ट्र फिशरीज हे महामंडळ जे स्थापन करण्यात आलं होतं, हे महामंडळ स्थापन याकरता केलं होतं की डेव्हलपमेंट ऑफ फिशिंग बिझनेस. पण यांनी डेव्हलपमेंट केलंच नाही आमचं. हे मुंबई पोर्टर्स किंवा सरकारसाठी आमच्या वतीने भांडायला पाहिजे होतं. जर यदा कदाचित असं झालं तर लाखो करोडो लोक हे उद्ध्वस्त होतील. मी लाखो करोडो ह्याकरता बोलतोय की ससून डॉक्सवर अख्ख्या भारतातले, देशातले, प्रत्येक राज्यातली लोक आपलं रोजगारासाठी इथं येतात. आणि ससून डॉकला महत्व का? ससून डॉकला ह्याकरता महत्व आहे की अख्ख्या मुंबईमध्ये फक्त ससून डॉक आहे ज्याच्याकडे वेअर हाऊस आणि वेअर हाऊसेस मध्ये कोळंबी सोडायचं काम चालतात, मासळी साफ करायचं काम चालतं. आता आपल्याला कल्पना असेलच, US प्रेसिडेंट ट्रम्प यांनी 50% टॅरिफ आपल्यावर लावले आणि आपले आदरणीय मंत्री महोदय, फिशरीज मंत्री महोदय नितेश राणेंनी सांगितलं की कोळंबी खायचं चालू करा. मग आता कोळंबी साफ करायचं गोडाऊनच तुम्ही एक आधी मुंबई पोर्टर्सला देत असताना आता कोळंबी साफ कुठं करणार? भावचा धक्का. अलिबाग, वर्सोवा, मठ, गुजरातचे सगळे हे जे मासळी आहेत, कोळंबी आहेत, हे फक्त ससून डॉक मध्ये फिलिंग होते. फिलिंग म्हणजे कोळंबी सोडली जाते आणि एक्सपोर्ट होतं. आता एक्सपोर्ट कुठं होतं? US ला होतं, UK ला होतं, जपानला होतं, चायनाला होतं, गल्फला होतं. आणि मोठं परकीय चलन आपल्या देशात आज किती मोठं नुकसान होत आहे. अनएम्प्लॉयमेंट तर जनरेट होत आहे, पण आर्थिक दृष्ट्या आपल्या देशाला मोठं नुकसान होत आहे. मग हे देश कसं सहन करत आहे आणि हे का बंद करत आहे? हे जेव्हा की 2015ला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नितीन गडकरी साहेबांनी, खडसे साहेबांनी जो निर्णय घेतला होता किती पॉझिटिव्ह होतं. खरोखर अच्छे दिन त्यांनी आम्हाला दाखवलं होतं. परंतु अच्छे दिन दाखवत असताना आता काय झालं? त्याची अंमलबजावणी का नाही केली? आम्हाला विदाउट नोटीस 13 नोव्हेंबरला बाहेर काढण्यात आलं. पोलिसांना जबरदस्ती घुसवून आम्हाला खेचून बाहेर काढण्यात आलं. आपल्याला माहिती आहे, रस्त्यावरचे हॉकर्स लोकांना, फेरीवाल्यांना जागा देण्यात येते. मग आम्ही कोण? आम्ही टॅक्स पेयर आहोत, आम्ही मच्छीमार आहोत, आम्ही परकीय चलन. आज खऱ्या अर्थाने आम्ही हे गोडाऊन जे आहेत ते व्यापारीचे आहेत, ट्रेडर्सचे आहेत. आज मला सांगा, यांचा मोठा कट आहे. 50% जे बोटी होत्या करंजा गावात नेण्यात आली. आज 1960 सालापासून ज्या करंजा गावाला या ससून डॉकने सांभाळलं, या पुण्याला वस्तीने सांभाळलं. आज ओव्हरनाईट डिमॉनिटायझेशन सारखं 1.5 वर्ष झाले ते करंजा गावात गेलं. नो डाऊट डेव्हलपमेंट त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तिथं गेलं. मग जे उरलेला जो व्यवसाय आहे हे स्लो पॉइझन देऊन आम्हाला ससून डॉकचा जो फिशिंग इंडस्ट्री आहे यांना संपवायचंय. 3 वर्षापूर्वी CALM म्हणून एक संस्था आहे, NGO आहे, त्यांनी आमच्यावर केस टाकली आहे ससून डॉकवर. काय म्हणून? की मच्छीचा वास येतो इथं, आम्ही बेशुद्ध पडतो, सिनियर सिटीजन ऍडमिट होतात, शाळेतली मुलं उलट्या करतात आणि समुद्रातला वास किंवा रस्त्यावरचा वास, ससून डॉकचा वास हवेत जातो, खिडक्यांमधून आमच्या घरात येतो आणि आम्ही बेशुद्ध पडतो. मग मुंबई कोळ्यांची आहे का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि का नाही मुंबई कोळ्यांची? आणि खऱ्या अर्थाने ह्या कोळ्यांनीच सर्व जाती धर्मांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज समुद्राचा हा पट्टा होता. आज सगळे जाती धर्माची लोक, प्रत्येक राज्य प्रांतातली लोक आज आपल्या मुंबईत आले आणि मुंबई हे आर्थिक राजधानी बनवली कुणी? जर कोळ्यांनी त्यांचं त्याग नसता केला, त्यांचं सगळ्यांना सामावून नसतं घेतलं, ही आर्थिक राजधानी झाली कुठून? आणि आज त्याच कोळी बांधवांना आपल्या न्याय हक्कासाठी, अस्तित्व टिकवण्यासाठी आज त्यांना आंदोलन करायला लागतंय. मग आमचा अधिकार काय आहे? आम्हाला तुम्हाला इथून घालवायचं आहे, तुम्हाला इथं मरीना बनवायचंय, वॉटर स्पोर्ट बनवायचंय, क्लब हाऊस बनवायचंय,
कारण आपल्याला बघितलंय मुंबईचा इतिहास, मिल बंद झाले, आमच्या बाजूलाच मुकेश मिल होतं. आज सासूनगावची फिशिंग ऍक्टिव्हिटी बंद केलं तर कुलाबा कॉर्पोरेट परिसर, आमचे कोळीवाडा, हे तुम्हाला बिल्डरच्या लक्षात घालायचं आहे का? आणि मग जर तसं असेल तर आम्हाला तसं तरी सांगा. आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इज अ फिशिंग, सासूनगाव मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पॉलिसी प्रमाणे इज अ फिशिंग पोर्ट. फक्त फिशिंग ऍक्टिव्हिटी तिथं व्हायला पाहिजे. आज त्यांनी टेंडर काढले, ओपन टेंडर. ओपन टेंडरचा अर्थ काय आहे? कुणी या आणि तिकडचे गोडाऊन किंवा वेअर हाऊसेस घ्या. का असं? आज हेच गोडाऊन तुम्ही रेंट मध्ये बाहेर घेतलं, रिगल एरियात, इलेक्ट्रिक हाऊस एरियात बाहेर, तर लाखो रुपयांनी रेंट त्यांना तिथं जाणार. कॉर्पोरेट सेक्टर कोणी येणार? आज हल्ली लय चाललंय, किचन होते, स्विगी, अमेझॉन. तर आमचं असं म्हणणं आहे, सगळे मच्छीमार बांधव आज आम्ही एकत्र आलेलो आहोत, व्यापार वर्ग, कामगार वर्ग सगळे एकत्र आले की आम्ही राईट फॉर लाईव्हलीहूड जे आहे, आमचा अधिकार आहे. आम्ही सरकारकडे काय भीक मागत नाही, काय नाही, पण आमच्यावर अन्याय झालाय. आम्ही भाडे थकवलेले नाही, आम्ही आमचं भाडं दिलेलं आहे, महामंडळाला दिलंय, आम्ही कोर्टामध्ये पण दिलेलं आहे. आणि आमचा अन्याय राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेला आहे. तर ते कुठंतरी तुम्ही दोघांनी बसावं आणि तुमचं सेटलमेंट करून आम्हाला न्याय देण्यात यावा. कारण मच्छी आपले नितीन गडकरी साहेबांनी 2015 सालीच आमचं सेटलमेंट केलं होतं, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं. आणि नितीन गडकरी साहेबांनी ठरवल्याप्रमाणे आमचे गोडाऊन आम्हाला परत देण्यात यावं ही विनंती आहे सरकारला. या जमिनीवर ते सांगितलं तुम्हाला काय वाटतंय, काय उद्ध्वस्त करण्यामागचं नेमकं काय आहे? आम्ही सांगितलं ना साहेब, होऊ शकतो मरीना, वॉटर स्पोर्ट होऊ शकतं नाही, काय स्पेसिफिक असेल ना तुमच्याकडे माहिती आहे ना. गेल्या 11 वर्षापासूनच आहे. मला सांगा, रेव्हेन्यू कुणाला नाही पाहिजे? तुम्ही सुप्रीम कोर्टाचं ऑर्डरची इम्प्लिमेंटेशन केलं 2014चं, असं मुंबई पोर्ट ट्रस्टचं म्हणणं आहे. फाईन, केलं, हरकत नाही ना. मग सरकार, नितीन गडकरी साहेब आणि खडसे साहेब पण हे सरकारच आहे ना. मग त्यांचं जे 2015ला जे त्यांनी निर्णय घेतला होता ते आता इम्प्लिमेंट करा. जर गडकरी साहेबांनी तो निर्णय घेतला म्हणून फडणवीस मुद्दा मांडत होता असं तुम्हाला म्हणायचं? नाही, आमचं असं म्हणणं नाही. हा लढा आमचा 2014 साली चालू झालेला आहे, ऑक्टोबर 2014च्या नंतर. म्हणून 2015 साली एप्रिल महिन्यामध्ये लक्षवेधी लावण्यात आली होती. त्यानंतर 12 जून 2015ला नितीन गडकरी साहेब आणि खडसे साहेबांनी हा त्रिपक्षीय कराराचा निर्णय घेण्यात आला होता. आताच पावसाळी अधिवेशन मध्ये आदित्य साहेब ठाकरे यांनी हा विषय उचलला होता, सचिनभाऊ अहिरनी विषय उचलला होता. तेव्हा नितेश राणे साहेबांनी आम्हाला फ्लोअरवर आश्वासन दिलं होतं की माझं सोनोवाल साहेबांबरोबर, केंद्रीय मंत्र्यांबरोबर विषय चर्चा चालू आहे आणि मी आश्वासन देतो की आमच्या मच्छीमार बांधव यांना त्रास होणार नाही. कारण हा 2 सरकारचं वाद आहे, राज्य आणि केंद्र, हे आम्ही आमचं मिटवून घेऊ. आणि त्याच्यानंतर सुद्धा हे झालं आणि त्यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये पण बैठक लावली होती. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात होतो, परंतु काय वाचवण्यात आलं नाही. फक्त एवढंच, वारंवार पोलीस आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, बस. आमच्यावर जाळीदार उच्चभ्रू लोक टाकत आहे, ज्यांची आता पोटं भरलेली आहेत. आणि आम्ही अजूनही कोळीवाड्यात राहत आहोत आणि आमचा व्यवसाय, आपण कधी सासूनगाव, भावचा धक्का, इथं आम्हाला डेव्हलपमेंटच्या नावाखाली काहीच डेव्हलपमेंट झालेलं नाही. आणि डेव्हलपमेंटचा अर्थ काय आहे? आपला विकास करायचा आहे. कुणाला विकास नकोय? आम्हाला नकोय. विकास सगळ्यांना पाहिजे, परंतु विकास होत असताना विकास कुणाचा होतोय? विकास तिकडचे स्थानिक लोकांना घेऊन विकास करायचा आहे का त्यांना घालून दुसऱ्या लोकांना तिथं बसून विकास करायचा आहे? स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, त्यांची मदत देखील आम्ही त्यांना भेट घेतलं होतं, त्यांना विनंती केली होती. ते ज्या दिवशी 13 डिसेंबरला जेव्हा मुंबई सॉरी 13 नोव्हेंबरला जेव्हा मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पोलीस फोर्स आली होती, त्या टायमाला आम्ही त्यांना तिथं बोलवलं होतं. त्यांनी ते तिथं होते, हजारोच्या संख्येने आम्ही तिथं होतो. त्यांनी
साहेबांना सांगितलं, डीसीपी साहेबांना, की मला विचारल्याशिवाय काय ऍक्शन घेऊ नका. परंतु ते गेले आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये ऍक्शन घेण्यात. राज्य सरकारकडे पैसे नाही तर तुम्ही आम्हाला जालनामध्ये आमचे ड्यूजच्या अगेन्स्ट आम्हाला ड्रायकोटसाठी जागा देण्यात यावं. तेव्हा खडसे साहेब पण होते आणि ते मान्यता दिली होती. तर आमचं पोट भाडेकरूंचं 2015 पर्यंत भाडं थकलेलं नाही, कारण त्यांचं टॅक्स आम्हाला सेटलमेंट झालं होतं. ज्या दिवशी अंमलबजावणी होणार तर 2015 पासून जे नितीन गडकरी साहेबांनी रेट ठरवलेले आहे ते मिनिट्स मध्ये आहे, त्या मिनिट प्रमाणे आम्ही पुढचं भाडं भरायला तयार आहोत. राजकीय की प्रशासकीय व्यवस्था आमच्यावर दुर्लक्ष करतं, ही भीती आहे आम्हाला की त्याचा मासेमारी बंदराचा मरिना तर होणार नाही. क्राफ्ट मार्केट ही ओरिजिनली जागा आमची होती, त्या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेला बिल्डिंग बांधायला दिल्यावर ती त्यांची होते आणि त्यांनी नव्याने पुन्हा ती बिल्डिंग आता तोडक कारवाई राहण्यास लायक नाही असं करून त्यांनी पुन्हा ती बिल्डिंग कोल्याच करतायत आणि पुन्हा आम्हाला ज्या ठिकाणी क्षेत्र जे होतं ते कमी करून नको त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही बाब मग दादरच्या मासे मार्केटचे असेल की अजून मुंबईतील सर्व जी मासे मार्केट आहेत, या मासे मार्केटच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीची भूमिका नेहमी शासन प्रशासन व्यवस्था घेत आलेली आहे. नेहमी राज्यकर्ते कोणीही असो, मात्र या ठिकाणी भरडला जातो हा निसर्गावर मासेमारीवर अवलंबून असणारा कोळी समाजच. कोळी समाजानं आपला समुद्र कोस्टल रोडला दिला, सगळ्याला दिला, सगळ्या विकासामध्ये आम्ही आमचं सगळं उदरनिर्वाहाची संसाधनं नैसर्गिक संसाधनं दिलेली आहेत. मात्र विकासात वाटा काय दिला कोळी समाजाला, अजूनपर्यंत एकही काय विकासामध्ये सहभाग मिळालेला नाही. राजकीय दृष्ट्या आमचा कोळी समाज दुर्बळ आहे. कधी कोणाला तिकीट देण्याची भाषा कोणताही राजकीय पक्ष करत नाही. कोणताही आम्हाला प्रतिनिधित्व या निर्णय प्रक्रियेमध्ये दिलं जात नाही. आणि या ससून डॉगच्या निमित्तानं कोळी समाजातील जी खदगद आहे ती रस्त्यावर समाजाला दिसली पाहिजे. मुंबईमध्ये येणाऱ्यांचं कोळी समाजानं मागच्या 250 वर्षापासून स्वागत केलेलं आहे आणि आजही स्वागत करतोय. कधीही आम्ही परप्रांतीय म्हणून त्यांना तुच्छ मानत नाही किंवा इतर धर्मीय म्हणून त्यांना आम्ही कधी बाधात किंवा नावं ठेवत नाही. मात्र आमचं म्हणणं आहे की आम्ही शांतताप्रिय समाज आहे. शांतताप्रिय समाजाला शांततेने जगू द्या. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.